एपिक्टेटस गुलाम होता आणि एक दिवस त्याच्या मालकाने त्याचा पाय मुरगळायला सुरुवात केली. एपिक्टेटस म्हणाला, अरे मोडशील माझा पाय. हे ऐकून केवळ त्याला छळायचं म्हणून त्या मालकाने आणखी जोर लावला आणि त्याने त्याचा पाय मोडला. एपिक्टेटस म्हणाला, बघ, तोडलास माझा पाय तू. आणि हे बोलताना त्याचं मन शांत होतं, कारण त्याला हे माहिती होतं की हा पाय आत्ता माझ्या ताब्यात नाही, पण ह्याला प्रतिसाद मी कसा देतो हे मात्र माझ्या ताब्यात आहे. हे बोलताना पण माझं अंगावर काटा आलाय माझ्या. तुम्हालाही ऐकायला हे जड जाईल, पण एपिक्टेटस म्हणतो की हे जमू शकतं, हा विचार तुम्ही करू शकता, फक्त त्याला सवय करावी लागेल तुम्हाला. सध्या मी डिस्कोर्सेस ऑफ एपिक्टेटस हे पुस्तक वाचतोय आणि ह्यात त्यांनी जे विचार सांगितलेत ते थक्क करणारे आहेत. पाहूया एपिक्टेटस अजून काय म्हणतो. हा माणूस गुलाम होता, त्याला स्वातंत्र्य नव्हतं, बेड्या होत्या, त्याचं शरीर त्याच्या ताब्यात नव्हतं, पण त्याच्या मनावरती कुणाचीही सत्ता नव्हती. त्याचं नाव एपिक्टेटस. 2000 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये जगलेला हा तत्ववेत्ता तेव्हा जे काय सांगून गेलं ना, ते आजही तंतोतंत आपल्या आयुष्याशी मिळतं जुळतंय. मला तर वाटतं आत्ता हा आपल्याला मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला तर नाही ना बघत आहे. तो म्हणतो तुझ्या ताब्यात काय आहे. त्याच्या दृष्टीने फक्त 2 प्रकारात गोष्टी विभागल्या जातात. एक तुझ्या ताब्यात काय आहे आणि एक तुझ्या ताब्यात काय नाही. तर काय आहे तुझ्या ताब्यात? माझे विचार, मी काय निवडतो ते, माझा दृष्टिकोन, मी काय प्रतिसाद देतो ते, आणि काय नाहीये तुझ्या ताब्यात. लोकांचे विचार माझ्याबद्दल, लोक माझ्याबद्दल काय बोलतात, नोकरी, पैसा, पाऊस, ट्रॅफिक, बाजारभाव, दुसऱ्यांची मनं, अहो सगळंच. तुम्ही कधी हा विचार केलाय की अशा कितीतरी गोष्टींवर आपण आपली कितीतरी एनर्जी वाया घालवतो जे आपल्या कधी ताब्यात नव्हत्याच. बॉस काहीतरी बोलला म्हणून अख्खा दिवस ऑफिसमधला वाया जातो. मुलाला मार्क कमी मिळाले म्हणून रात्रीची झोप उडते. शेजारी काहीतरी बोलला म्हणून महिनाभर आपण त्याच्याशी बोलत नाही. जेव्हा दुसऱ्याच्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या मानायला लागता तेव्हा तुम्हाला त्रास झालाच म्हणून समजा. पैसा, दुसऱ्याचं प्रेम, प्रतिष्ठा, या गोष्टी दुसऱ्यांच्या आहेत आणि या गोष्टींवर जर का आपण आपलं सुख उभं केलं तर त्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी त्या जातील तेव्हा आपण अक्षरशः तुटतो. कंट्रोल चेक हा एपिक्टेटसचा रोजचा व्यायाम होता. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला खटकेल, एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देईल, मग तो मुंबईतला ट्रॅफिक असो, कोणी तुमच्यावर टीका केली असेल, कोणाच्या तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नसतील, तर तेव्हा मनाला एक प्रश्न विचारा की ह्यातलं माझ्या ताब्यात काय होतं. जे तुमच्या ताब्यात आहे त्यावर पूर्ण ताकदीने लक्ष केंद्रित करा, पण जे तुमच्या ताब्यात नाहीये ते शांतपणे सोडून द्या. आणि हे हार मानणं नाहीये, हा ऍक्च्युली शहाणपणाचा विचार आहे. यश म्हणजे काय? एपिक्टेटसचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आपल्या मते यश म्हणजे काय? पगार, मार्क, पोझिशन, घर, गाडी, इस्टेट. पण एपिक्टेटस म्हणतो हे तर सगळे निकष बाहेरच्या जगाच्या ताब्यात आहेत. मेहनत तुम्ही केली ती तुमच्या हातात आहे, पण रिझल्ट तुमच्या हातात कुठे आहे? यश म्हणजे हा विचार की तुम्ही प्रामाणिकपणे वागलात का, शहाणपणाने वागलात का, तुम्ही माणुसकी सोडली नाही ना, तुम्ही धैर्याने उभे राहिलात का. आणि ह्या सगळ्याचं उत्तर जर का हो असेल तर तुम्ही यशस्वी आहात, रिझल्ट काहीही असो. मग मनात विचार येतो, मग प्रयत्न करायचाच नाही का? तर एपिक्टेटस म्हणतो नाही, प्रयत्न करायचाच, पूर्ण ताकदीने करायचा, कारण तो प्रयत्न तुमच्या व्हॅल्यू सिस्टीमशी जोडलेला आहे. ऑफिसमध्ये एक माणूस काम करतो, बॉस ओरडेल या भीतीने, तर दुसरा म्हणतो की नाही, मला चांगलं काम करायचंय म्हणून मी काम करतो. कामं दोघेही करतात, पण एकाचं मन मात्र शांत आहे, क्लिअर आहे. दुसरा मात्र भीतीने ग्रासलेला आहे, त्याचं मन नाही शांत राहणार. नुकसान झालं. एपिक्टेटस म्हणतो एखादी गोष्ट जाते, नोकरी, नाती, पैसे, आरोग्य, तेव्हा आपण म्हणतो माझं गेलं. एपिक्टेटस तेव्हा सुचवतो एक क्षण थांब आणि विचार कर, ते खरंच तुझं होतं का? तुला मिळालं होतं, उसनं होतं, निसर्गाने दिलं होतं, निसर्ग घेऊन गेला. हा विचार निराशावादी नाहीये, पण हा थोडा मुक्तीकडे नेणारा विचार आहे. कसं आहे, जेव्हा एखादी गोष्ट माझी आहे आणि ती जेव्हा माझ्याकडनं जाते तेव्हा त्याचं जाणं दुःख देऊन जातं. पण जेव्हा माझा विचार असा असतो की हे मला मिळालं होतं, त्याचा मी आनंद घेतला होता, तेव्हा त्याचं जाणं स्वीकारणं सोपं जातं. तुझं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही जर का तू दिलं नाहीस तर.
एपिक्टेटसच्या आयुष्यावर अशी खूप माणसं होती जी त्याला नियंत्रित करायचा प्रयत्न करत होती. कधी त्याला दोष देऊन, कधी धमकी देऊन, कधी स्तुती करून. त्यात त्याने एक गोष्ट शिकली. तो म्हणतो, माझ्या प्रतिसादावरती फक्त माझा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कधी कोणी तुमची स्तुती केली की तुम्ही हुरळून जाता, कोणी टीका केली की नाराज होता. स्तुती केली, ऐका, बाजूला ठेवा. कोणी टीका केली तर त्यात काही तथ्य आहे का ते पहा, सुधारा आणि बाकी गोष्टी सोडून द्या. तुमच्या मनावरती तुमचाच ताबा हवा, त्याचा रिमोट तुम्ही दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत. तुमच्या मनाची शांती हीच खरी तुमची. हे पुस्तक वाचताना एक विचार मात्र सतत जाणवतो. तो म्हणजे तो गुलाम होता, पण मनाने तो सगळ्यात मुक्त माणूस होता. आणि आपल्याला बेड्या नाही आहेत, पण आपण मात्र अदृश्य दोरीने स्वतःला बांधून घेतलेलं आहे. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, माझं काय गेलं, काय होईल, या सगळ्यामध्ये. तर आज एक प्रश्न मनात घेऊन घरी जा, की आज तुम्ही अशा कुठल्या गोष्टींवरती तुमची एनर्जी वाया घालवताय ज्यावर तुमचा कंट्रोल नाही, ज्या गोष्टी तुमच्या ताब्यातच नाहीत. आणि ते कळलं की रोज बदलायला लागा, हळूहळू. 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं तत्व आजही तंतोतंत लागू होत आहे. पहा विचार करून. भेटूया पुढच्या भागात. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुठल्याही एका मित्रा किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करा, जो अशा अदृश्य दोरीने स्वतःला ज्यांनी बांधून घेतलंय. पाहूया त्याला मुक्त करायला आपण मदत करू शकतो का.